Good morning, students. In last lecture, we discussed introduction of enzymes, what is enzymes, how it is work. So, in this lecture, we are going to discuss about general properties of enzymes. What is the properties of enzymes? Means how they work. So, in the body of organism, many reactions are spontaneous. Spontaneous means to carry fastly. So in the body of organism many reaction are spontaneous and thermodynamically favorable, means temperature ला ते favorable राहतात. It speeds up the reaction by allowing reactants to attain the transition state more often, but this solution would be inappropriate for biological system. जे हीट आहे ते काय करते, स्पीडअप करते रिॲक्शनला, म्हणजे जे रिॲक्शन होत आहे त्या रिॲक्शनची स्पीड काय करते, वाढवत असते. बाय अलोविंग रिॲक्टंट्स टू अटेन द ट्रान्झिशन स्टेट. कशा थ्रू वाढवत असते, जे रिॲक्टंट्स राहतात, जे प्रॉडक्ट फॉर्म करतात त्याची जे ट्रान्झिशन स्टेट आहे ते काय करतात, अलो करतात. बट दिस सोल्युशन वुड बी इनॲप्रोप्रिएट फॉर बायोलॉजिकल सिस्टीम. पण ते सोल्युशन बायोलॉजिकल सिस्टीम्सला अनॲप्रोप्रिएट असते. फर्स्ट, हाय टेम्परेचर डिनॅचर्स प्रोटीन अँड किल सेल्स. जर टेम्परेचर जास्त असेल तर जे प्रोटीनिशियस नेचर आहे एन्झाईम्सचं ते काय होत असते, किल होत असते, आणि त्यामधले जे सेल्स आहे ते पण काय होत असते, किल होत असते, म्हणजे डेथ होत असते त्याची. सेकंड, हीट वूड स्पीड अप ऑल रिॲक्शन नॉट जस्ट दोज दॅट आर नीडेड. सेकंड थिंग हे आहे की हीट जे आहे, आपण कुठलीही रिॲक्शन कॅरी करायसाठी हीट देत असतो, ते स्पीडअप करते ऑल रिॲक्टंट्स, नॉट जस्ट दोज दॅट आर नीडेड. जी गरज आहे तेच हीट स्पीडअप न करता जे पूर्ण रिॲक्टंट्स आहे ते काय करतात, स्पीडअप करतात. सो नॉट जस्ट दोज दॅट आर नीडेड, हीट वूड स्पीडअप ऑल रिॲक्शन्स. देअरफॉर टू ओव्हरकम दिस प्रॉब्लेम ऑर्गॅनिझम यूज ॲन अल्टरनेटिव्ह कॅटालिसिस. त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम सॉल्व झाला पाहिजे, त्याच्यामुळे देअरफॉर टू ओव्हरकम द प्रॉब्लेम ऑर्गॅनिझम्स यूज ॲन अल्टरनेटिव्ह कॅटालिसिस. Enzymes possess some properties which enables them to catalyze biological reactions. So enzymes काही properties show करतात which enables them to catalyze biological reactions at rapid pace under control biological conditions such as pH and temperature. So important properties of enzymes are enumerated below. First properties आहे colloidal nature, second catalytic efficiency, नंतर थर्ड आहे enzymes lower the activation energy. नेक्स्ट आहे सबस्ट्रेट स्पेसिफिसिटी ऑफ एन्झाईम्स. तर आपण वन बाय वन हे डिस्कस करू. फर्स्ट आहे कोलायडल नेचर. कोलायडल नेचर, एन्झाईम मॉलिक्यूल आर ऑफ बिग साईज. जे एन्झाईम्सचे मॉलिक्यूल आहे त्याची साईज काय असते, बिग साईज. देअर मॉलिक्युलर वेट्स रेंज फ्रॉम 12,000 टू ओव्हर 1 मिलियन. मॉलिक्युलर वेट आहे त्याचं 12,000पेक्षा जास्त ते 1 मिलियनपर्यंत. दे आर फॉर व्हेरी लार्ज कम्पेअर्ड विथ द सबस्टेट. म्हणजे जे रिॲक्ट होतात सबस्टेटसोबत त्याच्यापेक्षा त्याची साईज काय असते, मोठी असते. ऑन अकाउंट ऑफ देअर लार्ज साईज द एन्झाईम मॉलिक्यूल पॉसेस एक्स्ट्रीमली लो रेट्स ऑफ डिफ्युजन. त्याची साईज जास्त असल्यामुळे त्याचा जो डिफ्युजनचा रेट आहे तो कमी आहे. द एन्झाईम मॉलिक्युल्स पॉसेस एक्स्ट्रीमली लो रेट्स ऑफ डिफ्युजन अँड फॉर्म कोलायडल सिस्टीम इन वॉटर. Being colloidal in nature, the enzymes are non-dissociable, although some contain dissociable component in the form of coenzyme. Next आहे catalytic efficiency. A universal feature of all enzymatic reaction is the virtual absence of any side products. जे all universal feature आहे enzymatic reactionsचं ते काय आहे, absence of any side products. त्याच्यामुळे काय एनी साईड प्रोडक्ट्स म्हणजे कोणत्याच इफेक्ट त्या एन्झाईम्समुळे साईड इफेक्ट होत नाही. नंतर एन्झाईम्स ॲक्ट कॅटॅलिटिकली अँड ॲक्सलरेट द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. पण लास्ट लेक्चरमध्ये पण डिस्कस केलं एन्झाईम्स कशाचं काम करत असते, कॅटॅलिटिकचं काम करत असते, आणि विच ॲक्सलरेट द और स्पीड अप द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन ऑकरिंग इन प्लांट अँड ॲनिमल टिश्यूज. कुठे कुठे प्रेझेंट राहतात, ॲनिमल ॲज वेल ॲज इन प्लांट टिश्यूज, प्लांट ॲज वेल ॲज इन ॲनिमल टिश्यू. At the end of reaction, they are recovered as such without undergoing any qualitative or quantitatively change. जेव्हा रिॲक्शनचा एंड होतो ते काय होते, रिकवर होतात, म्हणजे आणखी न्यू फॉर्म होतात ॲज सच विदाउट अंडरगोईंग एनी क्वांटिटेटिव्ह ॲज वेल एज क्वालिटेटिव्ह
change. This is the reason why in very small amounts are capable of catalyzing the transformation of a large quantity of a substrate. ते रिकवर होते त्याच्यामुळेच काय होते, स्मॉल अमाऊंट्स आर कॅपेबल ऑफ कॅटलायझिंग अँड ट्रान्सफॉर्मेशन ऑफ लार्ज क्वांटिटी ऑफ सबस्ट्रेट. म्हणजे जे स्मॉल अमाऊंट्समध्ये पण एन्झाईम्स आहे ते कॅटलाइज करू शकते. दस द कॅटॅलिटिक इफिशियन्सी ऑफ एन्झाईम इज एक्स्ट्रीमली ग्रेट. सो फर्स्ट नेचर आहे कोलायडल नेचर, सेकंड आहे कॅटॅलिटिक इफेक्ट. कॅटॅलिटिक पॉवर ऑफ एन एन्झाईम इज मेजर बाय टर्नओव्हर नंबर. जो कॅटॅलिटिक पॉवर आहे एन्झाईमचा तो टर्नओव्हर नंबरमध्ये काउंट केला जातो, विच इज डिफाईन ॲज द नंबर ऑफ सबस्ट्रेट मॉलिक्यूल कन्वर्टेड इन टू प्रॉडक्ट. म्हणजे त्याची डिफाईन काय होते, जे सबस्ट्रेट मॉलिक्यूल आहे जे रिॲक्टन्ससोबत रिॲक्ट होतात ते काय फॉर्म करतात, कन्वर्टेड इन टू प्रॉडक्ट पर युनिट टाईम. पर युनिट टाईममध्ये किती प्रॉडक्ट फॉर्म करतो. विच इज द एन्झाईम इज फुली सॅच्युरेटेड अँड सबस्ट्रेट. फॉर एक्झाम्पल अ सिंगल मॉलिक्यूल ऑफ catalase can convert 5 lakh H2O2 molecules into H2 and O2 in minute. The value of turnover number varies with different enzymes and depends upon the condition in which the reaction is taking place. जे टर्नओव्हर आहे नंबर ते काय होते, डिफरंट एन्झाईम्समध्ये डिफरंट इन्क्रीज होते असते अँड डिपेंड्स अपॉन द कंडिशन इन विच द रिॲक्शन इज टेकिंग प्लेस. आणि डिपेंड राहते कुठे रिॲक्शन हे टेक्स प्लेस होते. हाऊएवर फॉर मोस्ट एन्झाईम द टर्नओव्हर नंबर फॉल बिटवीन 1 to 10 to the power per second and turnover number 6 lakh per second for carbonic anhydrase is one of the largest known. जे कार्बोनिक अनहायड्रेस आहे त्याचा टर्नओव्हर नंबर हा जास्त असतो. कार्बोनिक अनहायड्रेस कॅटॅलिज द हायड्रेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड टू प्रोड्यूस 360 molecule of carbonic acid per minute. This catalyzed reaction is 6 into 10 to the power 7 times faster than the uncatalyzed one. Next property is enzymes lower the activation energy. A chemical reaction between two substances occurs only when an atom, ion or molecule of one collides with an atom, ion or molecule of the other. जे रिॲक्शन कधी टेक्स प्लेस होते जेव्हा दोन मॉलिक्युल्स एकमेकांसोबत कोलाईड होत असतात, म्हणजे ते आयन्स असो किंवा मॉलिक्युल असो. सो chemical reaction between two substances occur only when an atom, ion or molecule collides each other. Only a fraction of total collisions result in a reaction. त्याच्यामधला फ्रॅक्शन ऑफ टोटल कोलिजन्समुळेच काय होते, रिॲक्शन फॉर्म होते. बिकॉज युजली ओनली अ स्मॉल पर्सेंटेज ऑफ द सबस्टन्स इंटरॅक्टिंग हॅव द मिनिमम अमाऊंट ऑफ कायनेटिक एनर्जी अ मॉलिक्यूल मस्ट पॉजेस फॉर इट टू रिॲक्ट. वेन द रिॲक्टन्स कोलाइड दे मे फॉर्म अँड इंटरमिजिएट प्रॉडक्ट. जेव्हा रिॲक्टन्सचे कोलाइड होते ते काय फॉर्म करते, इंटरमिजिएट प्रॉडक्ट फॉर्म करते. whose chemical energy is higher than the combined chemical energy of the reactants. त्याची काय आहे, केमिकल एनर्जी हायर असते कंबाईन एनर्जीपेक्षा रिॲक्टन्सच्या. इन ऑर्डर फॉर दिस ट्रान्झिशन स्टेट in the reaction to be achieved, some energy must enter into the reaction other than the chemical energy. This energy is the activation energy. जे काही एनर्जी आहे मस्ट एंटर इन टू द रिॲक्शनमध्ये एंटर होते अदर दॅन द केमिकल रिॲक्शन. सो दिस एनर्जी इज कॉल्ड ॲक्टिवेशन एनर्जी अँड याला रिप्रेझेंट केलं आहे कॅपिटल ई स्मॉल ए. अँड एन्झाईम लोअर द ॲक्टिवेशन एनर्जी ऑफ अ रिॲक्शन. काही एन्झाईम्स काय करते, ॲक्टिवेशन एनर्जी लोअर करायचं काम करते. सो देअर बाय इन्क्रीजिंग द फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स दॅट हॅव इनफ एनर्जी टू अटेंड द ट्रान्झिशन स्टेट अँड मेकिंग द रिॲक्शन गो फास्टर इन बोथ डायरेक्शन. काही रिॲक्शन होताना फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स हॅव इनफ एनर्जी टू अटेंड द ट्रान्झिशन स्टेट. त्यांच्याकडे हाय एनर्जी राहते, इनफ एनर्जी राहते, मेकिंग द रिॲक्शन गो फास्टर इन बोथ डायरेक्शन. However, the catalyst does not change the relative energies of the initial and final state. The catalyst काय चेंज नाही करत, इनिशियल अँड फायनल स्टेट्स ऑफ जी एनर्जी, द फ्री एनर्जी ऑफ रिॲक्शन रिमेन्स अनचेंज. जे फ्री एनर्जी आहे ते चेंज होत नाही इन द प्रेझेन्स ऑफ अ कॅटलिस्ट. सो द रिलेटिव्ह अमाऊंट्स ऑफ रिॲक्टन्स अँड प्रॉडक्ट्स ॲट इक्विलिब्रियम आर अनचेंज. जे रिलेटिव्ह अमाऊंट्स ऑफ रिॲक्टन्स अँड प्रॉडक्ट्स आहे ॲट इक्विलिब्रियम are unchanged. In other words, the catalyst does not influence the position of equilibrium. जसे enzymes lower the activation energy मध्ये काय चेंजेस होत असते एनर्जी, तर इथे काय catalyst does not influence the position of equilibrium, so it increase the rate of reaction by lowering the activation energy. त्यानंतर आहे substrate specificity of enzymes.
द रिॲक्टन ऑन विच अन इन्झाईम ॲक्ट्स इज रेफर्स ॲज द इन्झाईम सबस्ट्रेट. जे रिॲक्शन होताना इन्झाईम ज्यासोबत रिॲक्ट होतो त्याला काय म्हटलं जाते, सबस्ट्रेट. द इन्झाईम्स बाइंड्स टू इट्स सबस्ट्रेट or substrates when there are two or more reactants forming enzyme substrate complex. जर enzyme substrate सोबत रिॲक्ट होते ते काय फॉर्म करते, enzyme substrate complex. While enzyme and substrate are joined, the catalytic action of the enzyme convert the substrate to the product of the reaction. The overall process can be summarized as follows. enzyme कशासोबत रिॲक्ट होतो, सबस्ट्रेटसोबत. त्याच्या ॲक्टिव्ह साईडला तो अटॅच होतो, त्यामुळे तो काय फॉर्म करतो, इन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स. त्यानंतर इन्झाईम प्लस प्रॉडक्ट. फॉर एक्झाम्पल द इन्झाईम सुक्रोज कॅटलाइज द हायड्रोलिसिस ऑफ द डायसॅकॅराइड सुक्रोज इंटू द 2 मोनोसॅकॅराइड ग्लुकोज अँड फ्रुक्टोज. तर सुक्रोज हा दुसऱ्या सुक्रोजसोबत रिॲक्ट झाला इन द प्रेझेन्स ऑफ H2O, तर काय फॉर्म होते, सुक्रोज H2O कॉम्प्लेक्स. त्यानंतर सुक्रोज प्लस ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज. द रिॲक्शन कॅटलाइज बाय ईच इन्झाईम इज व्हेरी स्पेसिफिक. जे वेगवेगळे इन्झाईम्स रिॲक्शन कॅटलाइज करते ते काय असते, व्हेरी स्पेसिफिक. अँड इन्झाईम कॅन रिकग्नाइज इट्स स्पेसिफिक सबसेट इवन अमंग क्लोजली रिलेटेड कंपाऊंड. जे इन्झाईम रिकग्नाइज करते स्पेसिफिक सबसेटला, ज्या इन्झाईमला ज्या सबसेटसोबत रिॲक्ट व्हायचा आहे तो स्पेसिफाय करते इवन अमंग क्लोजली रिलेटेड कंपाऊंड सच ॲज आयसोमर. फॉर एक्झाम्पल सुक्रोज विल ॲक्ट ओनली ऑन सुक्रोज. जर सुक्रोजला रिॲक्ट व्हायचा आहे तर तो सुक्रोजसोबतच रिॲक्ट विल नॉट बाइंड टू अदर डायसॅकॅराइड सच ॲज माल्टोज. व्हॉट इज द रिझन बिहाइंड दिस मॉलिक्युलर रिकग्नायझेशन? रिकॉल द इन्झाईम्स आर प्रोटीन्स. त्यावे रिझन काय आहे ते स्पेसिफिक सबस्ट्रेट निवडायचं. तर इन्झाईम्स काय आहे, प्रोटीन्स. प्रोटीन्स आर मॅक्रोमॉलिक्युल्स, म्हणजे ते आपल्याला दिसत नाही डोळ्याने. विथ युनिक मॅक्रोमॉलिक्युल्स मॅक्रोमॉलिक्युल्स म्हणजे वी सीन इट बाय नेकेड आहे. अँड विथ युनिक 3 डायमेन्शनल कॉन्फिगरेशन. द स्पेसिफिसिटी ऑफ अन इन्झाईम रिझल्ट फ्रॉम इट्स शेप विच इज अ रिझल्ट ऑफ अमायनो ॲसिड सिक्वेन्स. त्यांचा अमायनो ॲसिडच्या सिक्वेन्समुळे ते काय करतात, स्पेसिफिक साईडला ते बाइंड म्हणजे सबस्ट्रेटला बाइंड करतात. ओनली अ लिमिटेड बट स्पेसिफिक रिजन ऑफ द इन्झाईम मॉलिक्यूल ॲक्च्युअली बाइंड्स टू द सबस्ट्रेट. दिस रिजन कॉल्ड द ॲक्टिव्ह साईट. ज्या साईडला ते बाइंड होत असतात त्याला काय म्हटलं जाते, ॲक्टिव्ह साईट. इज टिपिकली अ पॉकेट ऑर ग्रूव ऑन द सरफेस ऑफ द इन्झाईम where catalysis occurs. Usually the active site is formed by only a few of the enzymes amino acid, with the rest of the protein molecule providing a framework that determines the configuration of the active site. Active site म्हणजे जसं आपण चाबी लॉक फिट करतो, जसं चाबी लॉकमध्ये फिट होते त्याप्रमाणे ते ॲक्टिव्ह साईट राहते. त्यानंतर आहे द स्पेसिफिसिटी ऑफ अन इन्झाईम इज ॲट्रिब्युटेड टू अ कंपॅटेबल फिट बिटवीन द शेप ऑफ इट्स ॲक्टिव्ह साईट. जसं मी सांगितलं आहे लॉक अँड की मॉडेलसारखं ते असतात. However, the active site is not a rigid receptacle for the substrate. As a substrate enter the active site, म्हणजे जे चाबी आहे ते लॉकमध्ये जर एंटर होत आहे, इंटरॅक्शन बिटवीन इट्स केमिकल ग्रुप्स अँड दोज ऑन द आर ग्रुप्स of amino acid that forms the active site of the protein cause the enzyme to change its shape slightly so that active site fits even more tightly around the substrate. सबस्ट्रेट सोबत जर रिॲक्ट होत आहे तर ते काय होते, ॲक्टिव्ह साईटमध्ये फिट होते आणि रिॲक्शन टेक्स प्लेस होते. दिस इज कॉल्ड इंड्यूस फिट. दिस मेक लाईक अ क्लॅस्पिंग हँडशेक, म्हणजे सेकंड करण्यासारखं. इंड्यूस ब्रिंग्स केमिकल ग्रुप्स ऑफ द ॲक्टिव्ह साईट इन टू पोझिशन दॅट इन्हान्स देअर ॲबिलिटी टू कॅटलाइज द केमिकल रिॲक्शन. 4 पॅटर्न्स ऑफ इन्झाईम स्पेसिफिसिटी रिकग्नाइज केले आहे. ॲब्सोल्यूट स्पेसिफिसिटी, ग्रुप स्पेसिफिसिटी. तर ॲब्सोल्यूट स्पेसिफिसिटी आहे सम इन्झाईम्स आर कॅपेबल टू ॲक्टिंग ऑन एनी वन सबस्ट्रेट. काही इन्झाईम्स हे कुठल्याही एनी वन सबस्ट्रेटसोबत रिॲक्ट होऊ शकते. फॉर एक्झाम्पल युरिएज ॲक्ट्स ओनली ऑन युरिया. जे युरिएज आहे तो युरियासोबत रिॲक्ट होऊ शकते, त्यामुळे तो काय अमोनिया अँड कार्बन डायऑक्साईड फॉर्म करते. सिमिलरली कार्बोनिक अनहायड्रेस ब्रिंग्स अबाउट द युनियन ऑफ कार्बन डायऑक्साईड विथ वॉटर टू फॉर्म कार्बोनिक ॲसिड. नंतर आहे ॲब्सोल्यूट स्पेसिफिसिटी, म्हणजे सम इन्झाईम्स आर कॅपेबल ऑफ ॲक्टिंग ऑन ओनली वन सबस्ट्रेट. ग्रुप स्पेसिफिसिटीमध्ये अदर इन्झाईम्स आर कॅपेबल टू कॅटलाइजिंग रिॲक्शन ऑफ अ स्ट्रक्चरली रिलेटेड ग्रुप ऑफ कंपाऊंड्स, म्हणजे ते दुसऱ्यांसोबत रिॲक्ट होऊ शकते. फॉर एक्झाम्पल आहे अल्कोहोल डिहायड्रोजिनेस ॲक्ट ओनली ऑन अल्कोहोल. सिमिलरली लॅक्टिक डिहायड्रोजिनेस कॅटलाइज द इंटरकन्वर्शन ऑफ पायरुविक ॲसिड अँड लॅक्टिक ॲसिड अँड ऑल्सो नंबर ऑफ अदर स्ट्रक्चरली रिलेटेड कंपाऊंड्स. त्यानंतर आहे ऑप्टिकल स्पेसिफिसिटी.
The most striking aspect of specificity of enzyme is that a particular enzyme will react with only one of the two optical isomer. जे ऑप्टिकल स्पेसिफिसिटी आहे तर त्याच्यामध्ये काय आहे, पर्टिक्युलर एन्झाईम हे रिॲक्ट होत असते वन ऑफ द टू ऑप्टिकल आयसोमरसोबत. तर त्याचं एक्झाम्पल आहे आर्जिनेस ॲक्ट्स ओनली ऑन यल आर्जिनेस and not on its D isomer. Similarly, D amino acid oxidizes the D amino acid only to the corresponding keto acid. त्यानंतर आहे जॉमेट्रिकल स्पेसिफिसिटी. तर जॉमेट्रिकल स्पेसिफिसिटीमध्ये काय आहे, सम एन्झाईम्स एक्झिबिट स्पेसिफिसिटी टुवर्ड द सीस अँड ट्रान्सफॉर्म्स. याच्यामध्ये काय आहे, सीस अँड ट्रान्सफॉर्ममध्ये त्याचे एन्झाईम्स एक्झिबिट होत असतात. त्यानंतर आहे एन्झाईम सबस्ट्रेट इंटरॅक्शन. तर इथे अल्टरनेशन ऑफ एन्झाईम स्पेसिफिसिटीचं एक्झाम्पल दिलं आहे. त्यानंतर एन्झाईम सबस्ट्रेट इंटरॅक्शन. अँड एन्झाईम रिॲक्ट विथ इट सबस्ट्रेट ॲट व्हेरियस कॉन्सन्ट्रेशन. जे एन्झाईम सबस्ट्रेटसोबत रिॲक्ट होते ते व्हेरियस कॉन्सन्ट्रेशनमध्ये होते. वेन द रेस्ट ऑफ एन्झाईम कॅटालिस रिॲक्शन इज स्टडीड इन व्हेरियस सबस्टन्स कॉन्सन्ट्रेशन हायपरबोलिक कर्व इज ऑब्टेन. त्यानंतर आहे कॅटालायसिस इन द एन्झाईम ॲक्टिव्ह साईट. इन द मोस्ट एन्झायमॅटिक रिॲक्शन द सबस्ट्रेट इज हेल्ड इन द ॲक्टिव्ह साईट बाय सो कॉल्ड वीक इंटरॅक्शन. जे एन्झायमॅटिक रिॲक्शन आहे सबस्ट्रेट काय होते, हेल्ड होते ॲक्टिव्ह साईटमध्ये, त्याला काय म्हटलं जाते, वीक इंटरॅक्शन. सच हायड्रोजन बॉन्ड्स अँड आयोनिक बॉन्ड्स आर ग्रुप्स ऑफ अ फ्यू ऑफ द अमाइनो ॲसिड दॅट मेकअप द ॲक्टिव्ह साईट अँड कॅटलाइज द कन्व्हर्शन ऑफ सबस्ट्रेट टू प्रॉडक्ट. म्हणजे जेव्हा रिॲक्ट होते तर त्याचं काय कॅटलाइज होते ती रिॲक्शन आणि सबस्ट्रेट आणि रिॲक्टनसोबत रिॲक्ट होऊन ते काय प्रॉडक्ट फॉर्म करते अँड द प्रॉडक्ट डिपार्ट्स फ्रॉम द ॲक्टिव्ह साईट. The enzyme is then free to take another substrate molecule into its active site. The reaction carry out झाली की जे enzymes आहे ते दुसरं वर्क करायला फ्री होतात. The entire cycle happens so fast that a single enzyme molecule typically acts on about 1000 substrate molecule per second. And some enzymes are much faster. काही enzymes हे much faster असते and enzymes like other catalysts emerge from the reaction in their original form. Therefore, very small amounts of enzyme can have a huge metabolic impact by functioning over the again in catalytic cycle. Then the enzyme commonly employ one or more of the following strategies. हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करू.